नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते। आज आपण करणार आहे भाजणी न वापरता पण खमंग चमचमीत थालीपीठ। आपल्या घरात आहे त्या पिठांपासून आहे त्या वस्तूपासून कसं करायचं आहे ते पाहूया। तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला ही थालीपीठ कशी वाटतायत तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मंडळी, आज बघा सगळ्यांचा ना थालीपीठ खायचा मूड आलाय आणि घरात भाजणी तर नाहीये, तर आपण करूया भाजणी न वापरता बिना भाजणीचं थालीपीठ अगदी खमंग। ते कसं करायचं आहे ते बघूया। आपल्या फ्रीजमध्ये ना बऱ्याचशा भाज्या असतात थोड्याफार। आता मी इथे माझ्याकडे आहे बघा, हे दुधी भोपळा हा घेतलेला आहे। साधारण 4-5 भाज्या थालीपीठांसाठी थोडा दुधी भोपळा मी असा चिरून घेणार आहे आणि तो मिक्सरमध्ये फिरवणार आहे। हे बघा, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडासा लसूण घालायचा आहे आणि आता हे दुधी भोपळा सालं काढून त्याचे तुकडे करून घालायचे आहेत। आता असं हे झटपट थालीपीठ करण्यासाठी आपण बघा कांदा असा घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा। त्यानंतर थालीपीठ म्हणजे कोथिंबीर तर भरपूर हवीच आहे आपल्याला। त्यानंतर बघा माझ्याकडे ना काल मी वांग्याची भाजी केली होती, ती उरली होती। तुम्ही कुठलीही भाजी जर उरलेली असेल तर ती घाला, अगदी मस्त थालीपीठ होतं। मग तिखट घालताना जरा कमी घाला। आता आपण इथे वाटून घेतलं होतं दुधी भोपळा मिक्सरला, त्यात मी थोडं जिरं घातलं आणि जरा पाणी घातलं म्हणजे ते व्यवस्थित होईल। असं आपल्या घरामध्ये जे असेल ते आपण वापरून थालीपीठ करायचं। हळद, हिंग थोडा चवीला, त्यानंतर लाल मिरची पावडर किंवा चटणी। हे बघा, 1 चमचाभर मी चटणीचं तिखट घेतलं आणि आता इथे मीठ पण आपल्याला घालायचं आहे। अर्धा चमचा घातलं मी। भाजणी आपण हे पीठ बघून घालूया, भाजणी घेतलेली नाहीये। इथे आपण हे घेतलेलं आहे बघा तांदळाचं पीठ। आपण कुठली घरात पिठं असतात, जास्त असतं ज्वारीचं पीठ आपण हे वाटीभर घेतलेलं आहे। त्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर कणिक घेतलेली आहे आपण। माझ्याकडे बघा मेथीही होती, तीही मी थोडी घेतलेली, धुवून बारीक चिरून घेतले। हे सगळंच आपण एकत्र करून मळायचंय। थोडंसं आपण तेल पण घालायचं, 2च चमचे। आपली धनेजिरे पावडर राहिली इथे मी धनेजिरे पावडर ही थोडी घातली आणि तेल म्हटलं तुम्हाला 2 चमचे, तर तेल एक घालायचं म्हणजे खुसखुशीतपणा छान येतो थालीपीठाला। आता आपण सगळं चांगलं मळून घेऊया। अगदी वांग वगैरे बारीक व्हायला पाहिजे। असं मऊ मळून झालेलं आहे, फार घट्ट नाही फार सैल नाही। आणि तुमच्या घरात जे काही भाजी असेल ते वापरा, काही नसेल तर बटाटा तरी असतो, काकडी असते, तेही किसून घाला। आता इथे आपण तवा गरम करत ठेवला आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल घालायचं। आपण तव्याला लावून किंवा कापडावर लावून कसंही करू शकतो। आता पहिल्यांदा थोडा तवा कोमट पाहिजे, अगदी गरम नकोय, आपला हात भाजेल इतका। आणि असं आपण गोळा हा घेतलेला आहे बघा। आता असा हा हलकेच आपण पाणी लावून पसरायचं आहे। पाण्याचा हात घेते मी, इथं वाटीत पाणी घेतलेलं आहे। पातळ करायचं, कापडावर केलं की जास्त पातळ होतं। दोन्ही प्रकार आपण बघायचे आहेत। अशाच छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। आता भोकं पडायचे त्याला बघा, किती शक्य तितकं पातळ करायचं आणि 4-3 बघा अशी भोकं पाडून त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि मग गॅस मोठा करून झाकण ठेवायचं। नंतर गॅस बारीक करायचा, करपू द्यायचं नाही।
वरती आपण तीळ घातले ते तिळाने खमंगपणा येतो. आता आपण थालीपीठ उलटायचं आहे आणि पुढचं थालीपीठ मी कापडावर दाखवणार आहे. पोलपाटवर मी इथं स्वच्छ असा एक रुमाल घातलेला आहे. त्यानंतर आपण इथे आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपण हे ओला कापड केलं, पूर्ण मी भिजवलेलं आहे गच्च. आता याच्यावरती आपल्याला थोडं तीळ घालायचे आहेत. हळूच आपण हे रुमाल उचलायचा आहे. थोडा बाजूला पडला बघा, सरकून घ्यायचं. नंतर मध्ये तेल घालायचं भोकं पडली की. थालीपीठाला पहिल्यांदा झाकण ठेवायचं, नंतर काही गरज नाही. बघा हे आपलं दुसरं कापडावर लावून केलेलं पातळ थालीपीठ झालं. कापडावरचं थालीपीठ छान पातळ होतं. तुम्ही आणि करताना यामध्ये काय वेगळं घालता, म्हणजे मी आता पिठं घातली, भाज्या घातल्या, उरलेली भाजी घातली. आपण अगदी उरवत नाही स्वयंपाक, पण काही वेळेला आपलं उरतं. तर अशा वेळेला हे अगदी छान उसळ असेल चवळीची, मटकीची, ती मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही घालू शकता. तर अशी आपली छान थालीपीठ आपण दह्याबरोबर, लोण्याबरोबर, कशाबरोबर खाऊ शकतो. सगळ्यांना आता या चातुर्मासाच्या खूप शुभेच्छा.